जर एखादं डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याकडे आता नसेल किंवा एखादं काढायचं राहून गेलं असेल, तर त्यासाठी काय मुदतवाढ मिळते का त्यांना? कॅप राउंडमध्ये फॉर्म भरताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी? अप्लाय करताना विद्यार्थ्यांना जर कॅप राउंडमध्ये फॉर्म भरायचा तर विद्यार्थ्यांना जर तुम्ही CET दिली आहे, JEE दिली आहे, तर दोघांचेही मार्क त्यामध्ये टाका. कारण कुठल्या मेरिटने तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे हे तुम्हाला आधी कधी कळत नाही. तर साधारण याच्यामध्ये कॅप राउंडचे फॉर्म भरताना काय चुका होतात आणि कॅप राउंडमध्ये पहिला राउंड झाला, दुसरा राउंड झाला, तिसरा राउंड झाला, त्याच्यामध्ये पुढे कसं जायचं विद्यार्थ्यांनी? जसं फर्स्ट ऑप्शन हे मॅन्डेटरी आहे किंवा पहिले 3, तर आम्ही सांगताना विद्यार्थ्यांना सांगतो की कमीत कमी पहिले 10 ऑप्शन तुम्ही असे निवडा आणि त्याचा सिक्वेन्स असा नीट करा की तुमचा कुठलाही गोंधळ झाला नाही पाहिजे. आता प्लेसमेंटमध्ये एक बदल आम्ही खूप 3-4 वर्षात बघितलेला आहे. मार्कलिस्ट आता सगळ्यांकडेच आहे, टक्के सगळ्यांकडेच आहे. बट व्हॉट आर द रिअल स्किल्स दॅट यू हॅव? प्लेसमेंटवरती मागच्या 4-5 वर्षात काय परिणाम होते असं? ऑल मल्टी लेवल मल्टी स्किल्स आर एक्सपेक्टेड फ्रॉम द स्टुडंट्स अँड डेफिनेटली जे मुलं खरंच त्यामध्ये टॉप आउट करतात ते खूप चांगल्या पद्धतीचे पॅकेज मिळवतात किंवा त्यांना खूप चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळतोय. सध्या इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. त्याच्यामध्ये फॉर्म भरणं असेल, कॅप राउंड असेल, याविषयीची जी काही माहिती विद्यार्थ्यांना असते त्याविषयी त्यांनी काय नेमकी माहिती जाणून घेतली पाहिजे आणि हा जो काही फॉर्म अत्यंत महत्त्वाचा यातला जो पार्ट आहे तो कसा फिलअप केला पाहिजे, याविषयी आज माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत डॉक्टर प्राध्यापक संतोष पाचपुते सर. सरांनी अनेक वर्ष जे काही ते विद्यार्थ्यांना कॅप राउंडचे फॉर्म कसे भरायचे याचं मार्गदर्शन करतायत. हजारो व्याख्यानं त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रभर घेतलेली आहेत आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेवरती अनेक वर्षापासून त्यामध्ये सर काम करतायत. त्यामुळे त्यांचा जे काही अनुभव आहे हा नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडनं हीच सगळी प्रोसिजर आहे ती समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. सर माझा पहिला प्रश्न असा होता, की आत्ता जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी, तर कुठली डॉक्युमेंट्स महत्त्वाची असतात विद्यार्थ्यांना यासाठी? प्रथमतः ज्या विद्यार्थ्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे आणि इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल किंवा अशा ज्या काही कोर्सेससाठी विद्यार्थी आता प्रयत्न करत आहेत, त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं, त्यांना शिकवणाऱ्या त्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं प्रथमतः मनःपूर्वक कौतुक. कारण खरं तर आता ह्या प्रवेश प्रक्रिया जरी किचकट वाटत असल्या, तरी त्यासाठी केलेल्या मुलांचे परिश्रम हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. सर, आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो आहे कागदपत्रांच्या संदर्भामध्ये. खरं तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून DT अर्थात डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून महासिटी.org या एकाच वेबसाईटवर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ब्रांचेससाठी किंवा वेगळ्या महाविद्यालयांसाठी फॉर्म करू शकता. शासनाने केलेली ही योजना खूप चांगली आहे आणि स्तुत्य आहे. कारण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो किंवा भारतभरातून तो फॉर्म भरू शकतो. दुसरी गोष्ट आहे की यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी अशा आहेत की आपल्याकडे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत आणि त्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि त्या सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा शासनाचा उपक्रम त्यासाठी स्तुत्य आहे. उदाहरणार्थ 10वी-12वीच्या मार्कलिस्ट, त्यानंतर तुमच्या CET किंवा JEE ज्या मार्कलिस्ट तुम्ही किंवा एक्झाम्स दिलेल्या आहेत, त्या मार्कलिस्ट त्यामध्ये आवश्यक असतात. ह्या खरं तर सर्वांनाच अपेक्षित आहेत. कारण काही विद्यार्थी फक्त JEE देतात, काही CET देतात, काही दोन्ही एक्झाम्स देतात. बरोबर. ह्या झाल्या मार्कांच्या पद्धतीचा पार्ट. त्यानंतर ज्या काही आपल्याकडे वेगळ्या कॅटेगरी आहेत, मग त्यामध्ये OBC असेल, SC, ST, NT1, NT2, NT3, BJ, SBC, EWS किंवा TFWS अशा वेगळ्या माध्यमातून मुलांकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अर्थात उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे हे सर्टिफिकेट. अर्थात नॉन क्रिमिलियरची गरज SC आणि ST कॅटेगरीला लागत नाही, बाकी सर्वांसाठी ते आवश्यक असते आणि या पद्धतीने हे सगळे फॉर्म्स किंवा कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने जमा होतात आणि त्यासाठी भरपूर वेळही दिला जातो. साधारणतः या वर्षीचा विचार केला तर 2 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान हे सगळे प्रोसेस पूर्ण होणार आहेत. विद्यार्थ्यांना फक्त त्यामध्ये महत्त्वाच्या सूचना आहेत की तो फॉर्म काळजीपूर्वक भरला गेला पाहिजे. त्यासाठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट तुमच्याकडे असली पाहिजे. त्यासाठी काही वेगवेगळ्या डॉक्युमेंटसाठी काही मुदतवाढही दिली गेलेली आहे. परंतु ते नोटीस विद्यार्थ्यांनी नीट बघून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे की ह्या सगळ्या फॉर्म भरताना थोडासा हा किचकट वाटतो. तुम्ही थोड्या-थोड्या गॅपनी जरी फॉर्म भरला तर 1 ते 2 दिवसात तुमचा फॉर्म भरून होतो. त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रोव्हिजनही चांगल्या केलेल्या आहेत. एक तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन करू शकता किंवा ऑफलाईन. ओके. त्याच्यासाठी ऑफलाईन म्हणजे तुम्हाला महाविद्यालयात जाऊन काहीतरी सेंटर्स दिलेले आहेत तुम्हाला? पुणे, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्रभर किंवा पुण्यातल्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या वेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाऊन तुम्ही डॉक्युमेंटचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. आणि त्यातली एक महत्त्वाची सुविधा अशी आहे की जर चुकून फॉर्म भरताना तुमच्याकडनं काही त्रुटी राहिल्या असतील, तर जे फॅसिलिटेशन सेंटर असतं
त्यामध्ये तो लॉग इनमधून चेक केला जातो आणि जर तुमच्या काही करेक्शन्स असतील तर त्या करेक्शन केल्या जातात. त्यामुळे ही यंत्रणा पूर्ण सिस्टम खूप छान आहे आणि विद्यार्थी आणि पालक सगळ्यांसाठीच ती सोयीस्कर आहे. इथे एक महत्त्वाचा प्रश्न जो मला विचारायचा तुम्हाला, की जर समजा एखादं डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याकडे आता नसेल किंवा एखादं काढायचं राहून गेलं असेल, तर त्यासाठी काय मुदतवाढ मिळते का त्यांना? आता तर कसं आहे, की समजा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाहीये, परंतु तुम्ही त्यासाठी अप्लाय केले. तर शासनाने सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमची ऑनलाईन जी रिसीट आहे, ती ऑनलाईन रिसीट त्याच्यामध्ये अपलोड करा आणि त्यानंतर बऱ्यापैकी काही महिन्यांचा वेळ दिला गेलेला आहे. जेणेकरून ही कागदपत्रं जरी आत्ता तुमच्याकडे लगेच उपलब्ध नसतील, तर ती रिसीट व्हॅलिड राहते आणि काही महिन्यानंतर जेव्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्याकडे ते डॉक्युमेंट उपलब्ध होत जातात आणि त्यानुसार तुम्ही त्या संबंधित दिलेल्या वेळेनुसार ती कागदपत्रांची पूर्तता केली, तर तुमचं ॲडमिशन व्हॅलिड राहतं. ओके. यातला दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वाधिक त्याच्यावरती चर्चा होते, की कॅप राउंड. कॅप राउंडच्या आधी जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा फॉर्म भरणे आणि त्यात कॉलेजची निवड करणे, ब्रँचची निवड करणे, या सगळ्या गोष्टी येतात. बरोबर. तर कॅप राउंडमध्ये फॉर्म भरताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी? कारण त्याच्यावरती एखादं चांगलं कॉलेज जर मिळत असेल त्या विद्यार्थ्याला आणि फॉर्ममध्ये काही त्रुटी राहिल्या, तर त्याचं मिस होऊ शकतं. तर त्यासाठी त्याच्यावरती काय नेमकी काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी, पालकांनी? खरं तर आता सर तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांना आहे. कारण खूप सारे पर्सेंटाईलचे विद्यार्थी आहेत. जवळपास इंजिनिअरिंगमध्ये 4-4.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. फार्मसीलाही संख्या जवळपास तशीच असते आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात काही संभ्रम असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा असतो, की तुम्हाला त्यासाठी कॅप राउंडचा राउंड 1, राउंड 2, राउंड 3 आणि राउंड 4 अशा 4 सुविधा केल्या गेलेल्या आहेत. ॲडमिशनमध्ये जिथे प्रायव्हेट कॉलेज किंवा बाकीचे कॉलेजेस आहेत, म्हणजे फक्त गव्हर्नमेंट कॉलेज सोडून 80-20 म्हणजे 80% कॅप राउंडला सीट आहे, 20% इन्स्टिट्यूट कोटा आहे आणि त्या 80% मध्येही 65 आणि 15 म्हणजे 15% कोटा हा जेईसाठी रिझर्व्ड आहे आणि 65% सीट ह्या सीईटी कॅप प्रोसेससाठी आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सगळ्या सीट्स मेरिटवर असतात, परंतु बाकी कॉलेजेसला ह्या प्रोसेस चालू होऊन जातात. तर ॲप्लाय करताना विद्यार्थ्यांना जर कॅप राउंडमध्ये फॉर्म भरायचा तर विद्यार्थ्यांना जर तुम्ही सीईटी दिली आहे, जेईई दिली आहे, तर दोघांचेही मार्क त्यामध्ये टाका. कारण कुठल्या मेरिटने तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे हे तुम्हाला आधी कधी कळत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की कॅप राउंड 1, 2, 3, 4 ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायचा असतो, तर मिनिमम 1 आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन विद्यार्थी भरू शकतात. म्हणजे 300 कॉलेजेस भरू शकतात त्याच्यामध्ये. 300 कॉलेजेस किंवा एकाच महाविद्यालयाच्या 5 ब्रांच, दुसऱ्या महाविद्यालयाच्या 5 ब्रांच, तिसऱ्या महाविद्यालयाच्या 5 ब्रांच म्हणजे तुम्ही कॉलेज आणि ब्रांचेस या दोघांचं कोऑर्डिनेशन करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रेफरन्स लिस्ट करायच्या असतात. नाही म्हणजे कॉलेज तुम्ही किती भरू शकता साधारण? कॉलेजही तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येक ब्रांच वाईज तुम्ही एक कॉलेजही निवडू शकता. समजा ओके. एखाद्या विद्यार्थ्याला पाहिजे की कम्प्युटरच ब्रांच पाहिजे. तो लाईनीने 1 ते 50 कॉलेजेसची नावं लिहिली आणि पुढे कम्प्युटर अशा ब्रांचेस लिहिल. काही जण दुसऱ्या पद्धतीने की ओके मला कॉलेज खूप महत्त्वाचं आहे. मग एकाच कॉलेजचं उदाहरणार्थ काही काउन्सिलिंगवाला विद्यार्थी येतात तेव्हा मला बऱ्याच वेळा जाणवतं की पुण्यातले पर्टिक्युलरली नाही पण सीओपी कॉलेज म्हटलं की मुलं कोणतीही ब्रांच घ्यायला तयार असतात. मग तो विद्यार्थी सीओपीचं लाईनीने कम्प्युटर, ENTC ज्या काही सगळ्या ब्रांचेस अगदी अगदी सिव्हिलपर्यंत मग त्यांचाही तो सिक्वेन्स लावू शकतो. प्रेफरन्स सिक्वेन्स हा तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. साधारणतः विद्यार्थी 60, 70, 80 असे ऑप्शन टाकतात. फक्त तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत आणि DTच्या वेबसाईटवर मागच्या वर्षीचे प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रांचचे कट ऑफ लिहिलेले आहेत ॲज पर द रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी. विद्यार्थ्यांनी थोडीशी त्याची माहिती घेतली पाहिजे, थोडा स्टडी केला पाहिजे आणि खरंच तुम्हाला ती ब्रांच आवडतीये का? कारण यामध्ये क्रिटिकल क्वेश्चन असा असतो, की कॉलेज महत्त्वाचं की ब्रांच महत्त्वाचं? बरोबर. खरं तर दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण एखादं कॉलेज चांगलं आहे, पण तुम्हाला ब्रांचेस आवडत नाहीये, पण तुम्ही त्या कॉलेजसाठी घेताय. तर तोही एक कॉम्प्रोमाइजच होऊन जातो किंवा एखादं ब्रांच तुम्हाला हवी आहे, पण कॉलेज त्या ग्रेडमध्ये नाहीये. तर पुढे सिलेबसपासून अकॅडमिक्सपर्यंत आणि अकॅडमिक्सपासून प्लेसमेंटपर्यंत. मग त्यामधून तुम्हाला योग्य निवड करता आली पाहिजे आणि प्रेफरन्स सिक्वेन्स नीट लावता आला पाहिजे, ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. नाही म्हणजे समजा आता मी COP निवडलं, हं, तर मला COPच्या त्या फॉर्ममध्ये ज्या काही ब्रँचेस आहेत समजा, करेक्ट. त्या टाकता येतात. COPसाठी तुम्ही सगळ्या ब्रांचेस लाईनीने लावू शकतात. 2 नंबरचं जे काही कॉलेज असेल, त्याच्या ज्या काही 7-8 ब्रांचेस असतील, त्या तुम्ही लावू शकता किंवा प्रत्येक कॉलेजच्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला जी अपेक्षित ब्रांच आहे. बऱ्याचशा वेळा आत्ता तरी जो ट्रेंडिंग पार्ट असतो विद्यार्थ्यांचा, की पुण्यातलं एखादं मेन कॉलेज त्याचं कम्प्युटर IT ENTC, मग दुसरं कॉलेज त्याचंही कम्प्युटर IT ENTC, तिसरं कॉलेज त्याचंही कम्प्युटर IT ENTC किंवा आता कम्प्युटरशी संलग्न ज्या काही ब्रांचेस आहेत, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, AIDS ह्यांच्याशी विद्यार्थ्यांचा कोपअप जास्त दिसतो किंवा मेजॉरिटी पार्ट राहतो. परंतु मागच्या काही वर्षात, विशेषतः 2 वर्षामध्ये हे पण लक्षात आले, की थोडा ट्रेंड आता चेंज व्हायला लागला आहे. कारण पोस्ट कोविड सिच्युएशन आता काफी नॉर्मल बरोबर. झालेले आहेत आणि आता मेकॅनिकल ब्रांच असेल, सिव्हिल किंवा रोबोटिक्स अँड ऑटोमेशन अशाही विद्यार्थ्यांच्या ब्रांचेसचा कल आता वाढायला लागला वाढायला त्याचे ॲडमिशन वाढतायत म्हणजे वाढतायत, मागच्या 2 निश्चित. वर्षापासून. किंवा बरोबर. ज्याला आपण कोर प्लेसमेंट म्हणतो, त्या चांगल्या झाल्यामुळे कोरकडे मुलांचं लक्ष वाढलेलं आहे. साधारण याच्यामध्ये कॅप राउंडचे फॉर्म भरताना
काय चुका होतात आणि कॅप राउंडमध्ये पहिला राउंड झाला, दुसरा राउंड झाला, तिसरा राउंड झाला. त्याच्यामध्ये पुढे कसं जायचं विद्यार्थ्यांनी? याच्यामध्ये आता तुम्ही जो पार्ट सांगितला, की 4 राउंड होणार आहेत. तर त्या 4 राउंडमध्ये कॅप राउंड 1चा रूल असं सांगतं, की पहिलं ऑप्शन हे तुमचं मॅन्डेटरी आहे. म्हणजे पहिल्या ऑप्शनला जर तुम्ही काही कॉलेज किंवा ब्रांच टाकली आणि ते तुम्हाला मिळालं, तर घ्यावंच लागेल. ओके. राउंड 2 साठी फर्स्ट 3 प्रेफरन्स कंपल्सरी आहेत. मग त्याच्याखाली तुम्ही कितीही ऑप्शन टाकू शकता. तिथे तुम्हाला चॉईस वेगळ्या घेता येतात. राउंड 3 साठी तुमचे पहिले 6 ऑप्शन मॅन्डेटरी आहेत आणि राउंड 4 हा चौथा असल्यामुळे तुम्हाला जे मिळेल ते घ्यावंच लागेल. पण परत तोच पार्ट आहे, की जसं फर्स्ट ऑप्शन हे मॅन्डेटरी आहे किंवा पहिले 3 तर आम्ही सांगताना विद्यार्थ्यांना सांगतो, की कमीत कमी पहिले 10 ऑप्शन तुम्ही असे निवडा आणि त्याचा सिक्वेन्स असा नीट करा, की तुमचा कुठलाही गोंधळ झाला नाही पाहिजे. सुविधा क्रमांक 2 जी विद्यार्थ्यांनी थोडीशी लक्षात ठेवली पाहिजे, की राउंड 1 साठी एकदाच एक फॉर्म तयार करा आणि तोच शक्यतो राउंड 2, राउंड 3, राउंड 4 पर्यंत कॅरी करा. जेणेकरून समजा तुम्ही पहिले 1 ते 50 ऑप्शन भरलेत. पहिल्या राउंडला तुम्हाला 40वे ऑप्शन मिळाले. दुसऱ्या राउंडला समजा तुम्ही थोडेसे वर सरकला आणि 35वे किंवा 34वे ऑप्शन तुम्हाला मिळाले. राउंड 3ला तुम्ही अजून थोडे वरती सरकला, की 28व्या नंबरचं तुम्हाला ऑप्शन लागलंय आणि चौथ्या राउंडला तुम्ही अजून थोडेसे वरती सरकला, 22-23 नंबरचं ऑप्शन लागलंय. तर हा सिक्वेन्स तुमच्यासाठी राहू शकतो. निश्चित तुमचे टक्के जर खूप जास्त असेल, तर तुम्ही पहिल्या 5-7 ऑप्शनमध्येच लागाल, जे तुमचे मेन चॉईस असतात. पण पुन्हा तोच, की याच्यामध्ये सिक्वेन्स, क्रम खूप मॅटर करतो आणि मुलं एकमेकांचा बघून क्रम भरतात. त्यापेक्षा तुम्हाला कोणती ब्रांच आवडते, तुम्हाला कुठलं कॉलेज आवडतंय आणि त्याचा प्रेफरन्स तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि यातली जो शेवटचा टप्पा आहे, की 4-5 असे कॉलेज असतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण तरीही तुम्ही ते ऑप्शन्स ठेवा. 5 ते 7 असे कॉलेजेस असतात, की जिथे तुम्हाला माहिती आहे, की या कट ऑफला तुमचा रेंज लागतोय, ते ठेवा. आणि खाली 10 ते 15 असेही ऑप्शन ठेवा, की जे तुमच्या मार्कांच्या मानाने कमी आहेत, परंतु ऑप्शन सिक्युरिटी म्हणून तुम्ही ते टाकलेले आहेत. किंवा कट टू कट भरण्याचा प्रयत्न करू नका. खाली काही एक्स्ट्रा ऑप्शन्स ठेवा, जेणेकरून तुम्ही सेफ राहाल. कारण संबंध महाराष्ट्रातली मुलं पहिल्या राउंडला कसा फॉर्म भरणार आहेत, हे कोणालाच माहिती नसतं बरोबर आणि आहे. ही विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. नक्कीच. याच्यात चुका काय होतात महत्त्वाच्या म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज मिस होण्यासाठी किंवा काय नेमकं? आजकालचा विद्यार्थ्यांमध्ये तो पार्ट आहे, की ज्याला आम्ही खऱ्या अर्थाने जेन झेड जनरेशन म्हणतो किंवा जी क्रेझी टाइपमध्ये विद्यार्थी असतात, की ते फ्लोमध्ये जातात. म्हणजे वर्गामध्ये 6 मुली आहेत आणि त्यांना कॉम्प्युटर घ्यायचे, तर त्यांच्या मागच्या 15 मुलीही कॉम्प्युटरच प्रिफर करतात. बरोबर आहे. सेम ट्रेड एक बाकीच्या ब्रांचला पण होतो, की अलाइड ब्रांचेस जसे कॉम्प्युटरशी कनेक्टेड ज्या काही ब्रांचेस आहेत, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, तर त्याच्यातली एक्झॅक्टली त्या ब्रांचची पूर्ण माहिती घेणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. आजही कोर ब्रांच जसं मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, आज त्यांनाही बरेचसे वॉन्टेड आहेत. काही अशी मुलं असतात, की त्यांचं यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी असं ध्येय असतं आणि मग ते गव्हर्नमेंट एक्झामसाठी मेकॅनिकल किंवा सिव्हिल ब्रांचेसला येतात. थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी खरा सल्ला असा आहे, की 1 माहिती तुम्हाला तुमच्या घरात मिळते, 2 तुमची माहिती तुम्हाला तुमच्या कोचिंग क्लासमधून मिळते आणि 3 तुमचे मित्र तुम्हाला काहीतरी माहिती सांगतात. ह्या झाल्या 3 स्टेज. पण ह्याच्या पुढच्या 3 स्टेज खूप महत्त्वाच्या आहेत. एक तुम्ही काही रील्स किंवा व्हिडिओ बघताय, जसं आज या चॅनलच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आलोत. तुमची पूर्ण टीम त्यासाठी काम करते. ती माहिती तुम्ही घेत राहणं गरजेचं आहे. विशेषतः जी मुलं आता फायनल इयर इंजिनिअरिंग करतायत वेगवेगळ्या महाविद्यालयात, त्यांना भेटा आणि 4 वर्षाचा सिलेबस काय, करिक्युलम काय आणि याच्यामध्ये 3 टाइप असतात. एक गव्हर्नमेंट कॉलेज, दुसरं ऑटोनॉमस कॉलेज आणि तिसरं प्रायव्हेट कॉलेज. तर गव्हर्नमेंट कॉलेज हे शक्यतो ऑलरेडीच ऑटोनॉमस असतं, त्यामुळे त्यांचा सिलेबस ॲडव्हान्स असतो. त्याच धर्तीवर आता पुण्यामध्ये काही नामवंत महाविद्यालय आहेत, ज्यांचा सिलेबस ऑटोनॉमस आहे. हा दरवर्षी अपग्रेड होत असतो. त्यामुळे त्या कॉलेजचे कट ऑफ तरी चांगले असतात किंवा त्या कॉलेजच्या प्लेसमेंट तरी चांगले असतात आणि अकॅडमिक्सही चांगलं असतं. ओके. ह्या तिघांचं सर्कल तिथं कंप्लीट होतं. त्यामुळे सेकंड प्रेफरन्स त्या चॉईसमध्ये जातो. तर विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयात जाऊन व्हिजिट करणं, तिथल्या लॅब्स बघणं, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर्स बघणे, तिथल्या फायनल इयरच्या मुलांना भेटणं आणि त्याचबरोबर या 2-3 वर्षापासून जी लोकं इंडस्ट्रीत ॲक्चुअली काम करतायत, म्हणजे यंग फ्रेशर्स इंजिनिअर्स हू आर डूइंग जॉब इन अ कंपनीज. ज्यांना शिक्षण पूर्ण होऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि मागच्या 2-3 वर्षापासून ते पुणे, हिंजवडी अशा ठिकाणी जॉब करतायत. त्या यंग फ्रेशर्स इंजिनिअर्सला भेटून करेक्ट फीडबॅक घेणं. तर या जर पुढच्या 3 स्टेजेस विद्यार्थ्यांनी केल्या, तर मग मात्र मुलांचं करियर ब्रांच निवडताना गोंधळ उडणार नाही असं माझं मत आहे. बरोबर आहे. म्हणजे अनेक वेळा ही चुकी होती, की मित्रांनी घेतलं म्हणून आपण घ्यायचं. आपण परंतु घेतलं. त्याच्यासाठी जी 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 काही ब्रँच विद्यार्थ्यांनी निवडली त्यासाठी ती तयारी जी काही केली पाहिजे, की कॉलेजला जाऊन भेटलं पाहिजे. जे काही जॉब्स मागच्या 3-4 वर्षामध्ये जे काही मुलं जॉब्स करतायत त्या ब्रँचमध्ये त्यांना भेटलं पाहिजे. तर हा एक्सरसाइज मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आणि त्यांना कंप्लीट कुठलं ब्रँच निवडायची, काय करायचं याविषयी त्यांना माहिती देईल. परंतु आत्ता तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा त्यातनं एक हे आलं, की ऑटोनॉमस कॉलेज हं. आणि गव्हर्नमेंट कॉलेज. तर ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नेमका काय फरक असतो? सर आता समजा हा इंटरव्ह्यू पुण्यात चाललाय, तर पुण्यामध्ये 2 गव्हर्नमेंट कॉलेज आहे. एक आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग CUP आणि दुसरं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी. हे सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतात
आणि डेफिनेटली यांची कोचिंग अकॅडमिक्स तर भारी असतातच असतात. त्याच्याचबरोबर त्यांची फी स्ट्रक्चरही कमी असतं आणि टॅग असतो एक गव्हर्नमेंट कॉलेज. उदाहरणार्थ CUP हे जे कॉलेज आहे हे स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडात चालू झालेलं आहे आणि गेली अनेक वर्ष त्याच्या हिस्ट्रीज आहेत की CUPचे टॉपर्स येणं किंवा त्यातनं हाय मेरिट्युअल महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉपची हायेस्ट मेरिटची मुलं तिथे येतात. ही तिथल्या जमेच्या बाजू आहेत आणि सिलेबस त्याचा ऑटोनॉमस असतो, थोडक्यात ॲडव्हान्स असतो. दुसरी कॅटेगरी आपण गव्हर्नमेंट कॉलेजनंतर जर पुढे सरकलो तर ते झाले ऑटोनॉमस कॉलेज. खरं तर आता जेही कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत त्यातले बरेचसे कॉलेजेस आधी ऑटोनॉमस नव्हते, पण मागच्या एक 5-7 वर्षात हे ऑटोनॉमस झालेले आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की कॉलेजेसला त्यांचा सिलेबस डिझाईन करायचा अधिकार आहे. त्याचबरोबर हा सिलेबस ॲडव्हान्स राहील तर दरवर्षी ते सिलेबस अपग्रेड करतात. म्हणजे युनिव्हर्सिटीचा सिलेबस जर 4 किंवा 5 वर्षांनी बदलत असेल, तर अशा ऑटोनॉमस कॉलेजचा सिलेबस दरवर्षी अपग्रेड केला जातो. आणि तिसरं आणि महत्त्वाचं की जो करंट ट्रेंड असतो, त्यानुसार ते सिलेबस किंवा युनिट मॉडिफिकेशन करतात. त्यामुळे त्या मुलांना मिळणारं जे एज्युकेशन आहे, ते कायम अपग्रेडेड आहे, की कनेक्टेड टू इंडस्ट्री अँड डेव्हलप फॉर इंडस्ट्री. या 2 बेसिसवर ते काम करतात. तिसरा जो पार्ट आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मधला पुणे विद्यापीठाचा. तर ज्या प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्येही खरं तर पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबसही खूप स्टँडर्ड आहे. चांगल्या पद्धतीने तो राबवला जातो. परंतु तिथे मग अपग्रेडेड फॅकल्टीज आहेत का? मुलांसाठी लायब्ररी फॅसिलिटीज आहेत का? अकॅडमिक्स करिक्युलम चांगले आहेत का? आणि विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेजचा मेन बेस असतो तो म्हणजे लॅब्स. बरोबर. तर त्या लॅब फॅसिलिटीज चांगल्या आहेत का? किंवा अद्ययावत सॉफ्टवेअर्स त्या कॉलेजेसमध्ये आहेत का? ह्या सगळ्या पद्धतीचा विचार करून विद्यार्थी निवड करतात. बरोबर आहे. यातला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आता कॅप राउंड झाले, ॲडमिशन झालं विद्यार्थ्याचं. 4 वर्षामध्ये त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? 4 वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येतात, बरोबर. 12वी नंतर पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या अकॅडमिकमध्ये होतात. तर त्या काही चुका विद्यार्थ्यांनी करू नयेत आणि त्यांनी काय अपग्रेड स्वतःला केलं पाहिजे, की जेणेकरून त्यांना फायनल इयरला त्याचा उपयोग होईल? 4 वर्षाची जर्नी खरं तर स्टेज 1 अशी असते, की ह्या मुलांनी CET, JEE देऊन ते ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेत येतात. महाविद्यालय निवडतात, ब्रांच निवडतात आणि ते कॉलेजला येतात. तर जेवढा आता माझा 17-18 वर्षाचा जो काही अकॅडमिक्स विद्यार्थ्यांशी कनेक्ट असताना संबंध आहे, तर काही स्टेज पोस्ट कोविड आणि प्री कोविड वेगळ्या-वेगळ्या होत्या. आता मी थेट पोस्ट कोविड म्हणजे कोविड नंतरच्या कालखंडावर बोलतो, की या 4 वर्षामध्ये पहिल्या वर्षी तर विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिलं अकॅडमिक्स बेसिक फंडामेंटल्स असतात. म्हणजे तुमच्या ब्रांचशी रिलेटेड सब्जेक्ट आणि बेसिक म्हणजे ज्याच्यामध्ये मॅथ्स आलं, फिजिक्स आलं, केमिस्ट्री आलं. विशेषतः इंजिनिअरिंग ड्रॉइंग ज्याला आम्ही ग्राफिक्स म्हणतो. हे विषय बेस फंडामेंटल्स क्रिएट करतात. त्याच्यामुळे त्या मुलांची इमॅजिनेशन पॉवर स्ट्राँग होते, थिंकिंग पॉवर स्ट्राँग होते, लॉजिक्स आयडियल तयार होतात. तर फर्स्ट इयरला तर जनरली विद्यार्थ्यांनी पूर्णपणे अकॅडमिक्स फोकस ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट राहील, की त्याच्यामध्ये त्यांचा बेस फंडामेंटल्स क्लिअर होतो. कारण बरोबर. तिथूनच पुढे फायनल इयरला जर तुम्ही एखादी गेट एक्झाम देताय, JRE देताय किंवा कुठलीही एक्झाम देताय, तर बहुतांशी बेसिक क्वेश्चन हे फंडामेंटल्स असतात, जे फर्स्ट इयर्समध्ये कव्हर होतात. ओके. सेकंड इयरमध्ये मग मात्र मुलांचे ब्रांच वाईज स्पेशलाइज सब्जेक्ट स्टार्ट होतात, जिथं तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट पण डिझाइन होतो आणि टेक्निकल नॉलेज अपग्रेडेशन होतं. बरोबर. तर पहिल्या 1.5 ते 2 वर्षात विद्यार्थ्यांनी पूर्णपणे थोडंसं अकॅडमिक्सला फोकस ठेवलेलं गरजेचं आहे. सेकंड इयरच्या एंडपासून किंवा थर्ड इयरला विद्यार्थ्यांनी पुढचा पार्ट स्टार्ट होतो. त्याच्यामध्ये मग तुमचे सॉफ्टवेअर कोर्सेस आले, कोडिंगचे काही कोर्सेस आले, टेक्निकल डेव्हलपमेंट आले किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयात ज्या काही टेक्निकल कॉम्पिटिशन्स असतात. म्हणजे तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील एखाद्या टेक्निकल कॉम्पिटिशनमध्ये टॉपर आला. पण जेव्हा इंटर कॉलेजेस कॉम्पिटिशन होतात, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कळतं की अनेक महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी तिथे आलेले आहेत आणि त्या सगळ्यांची एक कॉम्पिटिशन चालू आहे. तिथं मग मात्र विद्यार्थ्यांचा खरा कस बाहेर येतो, की बरोबर आहे. यू आर गुड इन युअर कॉलेज, ओके गुड, बट हाऊ यू गोइंग टू परफॉर्म व्हेन ऑल कॉलेजेस आर गेट गॅदर टुगेदर. त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी कसे टिकतायत आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे कळतं की आपल्यापेक्षा दुसऱ्या कॉलेजमध्ये कुठल्या गोष्टी अपग्रेड केल्यात किंवा तिथल्या विद्यार्थ्यांनी कुठल्या स्किल्स डेव्हलप केल्यात. आणि हा सगळा जो पार्ट आहे, आता प्लेसमेंटमध्ये एक बदल आम्ही खूप 3-4 वर्षात बघितलेला आहे. मार्क लिस्ट आता सगळ्यांकडेच आहे, टक्के सगळ्यांकडेच आहेत. बट व्हॉट आर द रिअल स्किल्स दॅट यू हॅव? म्हणजे ओके. तुमच्याकडे त्याच्यात मला नंतर प्लेसमेंटकडे यायचं होतं. कारण तो हां, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, की बरोबर. तुम्ही कुठलं कॉलेज घेतलंय, कुठली ब्रँच घेतली त्यापेक्षा शेवटी नोकरी काय तुमच्या हातात येतीये. कारण इतकी एक्झॅक्टली. सगळी फीस भरून तुम्ही ज्यावेळेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये येता, त्यानंतर नोकरी हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यात प्लेसमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि तो 4थ्या वर्षाला येतोय. त्याच्यामध्ये तुम्ही स्किल अपग्रेड केलेच आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करतायत. परंतु आता प्लेसमेंटला येताना काय काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि प्लेसमेंटवरती मागच्या 4-5 वर्षात काय परिणाम होतोय असं वाटतं? सर तुम्ही मगाच्याच प्रश्नाला मी कनेक्ट करतो, की थर्ड इयर आणि फायनल इयर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मुलांची एक मॅच्युरिटी आलेली असते. त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. महाविद्यालयात ते पूर्णपणे रुळलेले असतात. थर्ड इयरला त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल्स कॉलेजच्या तर्फे दिले जातात किंवा तुम्ही बाहेरही अनेक अशा इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्यात तुम्ही गाईडन्स घेऊ शकता. परंतु आज महाविद्यालय प्रगल्भ आहेत आणि त्यांच्याकडे त्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत.
पहिली गोष्ट अशी की तर तुम्ही आउट ऑफ इंडिया जाण्याचं स्वप्न बघत असाल तर तुम्हाला एखादी फॉरेन लँग्वेज आली पाहिजे. त्याच्यामध्ये 2 लँग्वेज कॉमन मानल्या जातात. एक म्हणजे जर्मन आणि दुसरे म्हणजे जॅपनीज. तर ह्या 2 नॉलेजच्या ज्या स्किल्स आहेत लँग्वेज लेव्हलला, त्या विद्यार्थ्यांना अचीव्ह करता आले पाहिजे. सेकंड द मेन पार्ट इज दॅट कम्युनिकेशन स्किल अँड इंटरॅक्शन स्किल्स. म्हणजे तुम्हाला जर एखादी इंटरव्ह्यू तुमची 15 किंवा 20 मिनिटं चालणार आहे एखाद्या कंपनीतर्फे, तर तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो, तुमचं नॉलेज चेक केलं जातं. त्यातलीच थर्ड आणि इम्पॉर्टंट पायरी आहे ती म्हणजे टेक्निकल स्किल्स, की तुम्हाला टेक्निकल नॉलेज आहे का आणि त्यातले स्किल्स तुम्हाला येतात का? मग त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग आलं, कोडिंग आलं किंवा जर तुमचा कोर ब्रांच असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिझायनिंग, ड्रॉइंग्स ह्या कन्सेप्ट आला. चौथा जो पार्ट येतो तो म्हणजे तुमच्यावर किती कॉन्फिडन्स आहे. आणि फायनल जी स्टेज येते की एखाद्या कंपनीचं जेव्हा प्लेसमेंट होतं, तर एक दिवसभर तो ड्राईव्ह चालू असतो. सकाळी तुमच्या ॲप्टिट्यूड टेस्ट होतात. बरोबर. त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये बेसिक फंडामेंटल्स चेक होतात. ॲप्टिट्यूड टेस्टनंतर कदाचित सेकंड राऊंडला तुम्ही ग्रुप डिस्कशनसाठी जाता. त्याच्यानंतर पुन्हा टेक्निकल इंटरव्ह्यू आल्या, पर्सनल इंटरव्ह्यू आल्या आणि दिवसभर चाललेल्या प्रोसेसमध्ये विद्यार्थी किती सस्टेन करतोय. वेगळ्या पद्धतीच्या फेजमध्ये तो विद्यार्थी टिकतोय का? म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत तो जर कॉलेजमध्ये थांबत असेल, तरच तो उद्या कदाचित 9 ते 7 त्या कंपनीत थांबेल. बरोबर. तर या कंपन्या ज्या प्लेसमेंटसाठी येतात, त्यांचे जे पर्टिक्युलरली टेक्निकल पर्सन किंवा HR असतात, ते सगळं ऑब्झर्व्ह करत असतात त्या विद्यार्थ्यांच्या दिवसभर त्या ॲक्टिव्हिटीतून आणि त्यातून मग फिल्ट्रेशन प्रोसेस. तर सांगायचं गर्भितार्थ असं आहे की कोणत्याही महाविद्यालयात जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेतो, तर 4 वर्षात त्यांनी केलेली मेहनत, शिकलेले सगळे स्किल्स, इम्प्लिमेंटेशन मेथॉडॉलॉजी, कम्युनिकेशन, फॉरेन लँग्वेज, रायटिंग स्किल्स, पर्टिक्युलरली नावडेज ईमेल अँड पॅराग्राफ रायटिंग हे सुद्धा चेक केलं जातं, कारण आज सगळं काम मेल थ्रू चाललेलं आहे. सो ऑल मल्टी लेवल, मल्टी स्किल्स आर एक्सपेक्टेड फ्रॉम द स्टुडंट्स अँड डेफिनेटली जे मुलं खरंच त्यामध्ये टॉप आउट करतात, ते खूप चांगल्या पद्धतीचे पॅकेज मिळवतात किंवा त्यांना खूप चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळतोय, हा अनुभव आहे. परंतु जर विद्यार्थ्यांनी 4 वर्षात त्या स्किल्स नाही डेव्हलप केल्या, तर डेफिनेटली प्लेसमेंट टीम खूप चांगलं काम करून सुद्धा विद्यार्थी त्या रेंजपर्यंत पोहोचू शकत नाही. मग ही कमतरता कुठेतरी विद्यार्थ्यांनी पण स्वतःहून एक्सेप्ट केली पाहिजे. ओके. नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून सरांनी अनेक प्रश्नांची आणि डीपमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली, की फॉर्म भरताना नेमक्या काय चुका टाळल्या पाहिजे, काय एक्सरसाइज केला पाहिजे, 4 वर्षामध्ये आपण काय स्किल्स अपग्रेड केली पाहिजे आणि शेवटी तुमचा जो काही परफॉर्मन्स आहे तो अ, महाविद्यालयामधला जे काही तुमचं करिक्युलम आहे ते तुम्ही कसं ॲक्सेप्ट केलं पाहिजे, या सगळ्यांविषयी सरांनी नक्कीच चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, तुम्ही लेट्स अप मराठीशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा प्रेक्षक, विद्यार्थी, पालक सर्वांचेच आणि आपल्या सर्व टीमचेही मनपूर्वक धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.